सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर एक गाणं चांगलंच ट्रेंडिंगवर आणि चर्चेतही आहे. कारण या गाण्यात आपल्या आक्रमक आणि जहाल वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे आमदार आहेत. या गाण्यात त्यांनी दमदार डान्स केलाय. म्हणजे राजकीय मंचावर बिंदास फटकेबाजी करणारे हे आमदार गाण्यात देखील त्यांच्या अंदाजात दिसत होते. बरं, त्यांचं हे काही पहिलं गाणं नाहीये. याआधी त्यांनी अनेक गाणी केली आहेत, पण त्यांचं आता आलेलं हे गाणं जरासं वेगळं असल्याची चर्चा आहे. या गाण्यातून त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय, पण ते विरोधक कोण आहे अशी चर्चा सोशल मीडियावरती आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे हे आमदार कोण, त्यांचं कोणतं गाणं सध्या चर्चेत आहे आणि त्यांनी कोणत्या विरोधकांना इशारा दिलाय याचीच चर्चा आपण आजच्या व्हिडिओत करणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. आमच्या नादाला लागण्याआधी एकदा होळकरशाही आठवा हे गाणं सध्या तुफान गाजतंय. आता 2 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याने सोशल मीडियावरती चांगलाच धुराळा उडवलेला आहे. कारण या गाण्यात खुद्द आमदार गोपीचंद पडळकर मुख्य भूमिकेत दिसत असून त्यांनी गाण्याच्या ठेक्यावरती स्वतः दमदार वावर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या गाण्याची निर्मिती एखाद्या बिग बजेट चित्रपटाप्रमाणे भव्य दिव्य पद्धतीने करण्यात आली आहे. गाण्याचे लेखन सचिन माळी यांनी केले असून गाणं मिलिंद शिंदे यांनी गायलंय. तर मिलिंद शिंदे, शीतल साठे आणि अनिकेत मोहिते यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलंय. गाणं रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासातच याला 1.5 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेत आणि आता 4 दिवसानंतर तब्बल 1 मिलियन व्ह्यूज पार केले. अनेक कार्यकर्ते आणि समर्थकांनी कमेंट्सद्वारे गाण्याचं आणि पडळकरांच्या या नव्या रूपाचं भरभरून कौतुक केलंय. पडळकर नेहमीच धनगर आणि बहुजन समाजाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरतात. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी होळकरशाहीच्या शौर्याला आणि स्वाभिमानी वारशाला उजाळा दिलाय. पण या गाण्यात आमच्या नादाला लागण्याआधी एकदा होळकरशाही आठवा, मग उदबत्ती पेटवा असं म्हणत पडळकर यांनी विरोधकांना टोला आणि इशारा एकत्र दिलाय. त्यामुळे हे विरोधक कोण अशी चर्चा रंगू लागली आहे. भाजपचे फायर ब्रँड आमदार अशी त्यांची ओळख आहे. पडळकर हे धनगर नेते म्हणून ओळखले जात असले तरीही राष्ट्रवादी आणि त्यातही पवार कुटुंबाचे विरोधक म्हणून ते ओळखले जातात. अलीकडे आमदार झाल्यापासून त्यांनी जयंत पाटील यांच्यावर उडवलेले आरोपांचे आणि बेताल वक्तव्यांची राळ अजूनही चर्चेत आहे. या गाण्यातून गोपीचंद पडळकर यांनी पारंपरिक विरोधक आणि जिल्हा परिषद निवडणुकीत नव्याने तयार झालेल्या नवीन विरोधकांना इशारे दिलाय. तो कसा ते पाहूया. गोपीचंद पडळकर यांनी नेहमीच पवार कुटुंबाच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली आहे. पवार कुटुंबाला थेट टक्कर देत अंगावर घेण्याच्या त्यांच्या स्टाईलने ते ओळखले जात होते. पण राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी त्यांच्या वहिनी माधवी ब्रह्मानंद पडळकर यांना भाजपच्या चिन्हावरती निंबवडे गावातून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला गटासाठी राखीव आहे. त्यासाठी पडळकरांनी आपल्या वहिनीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याची राजकीय चर्चा आहे. एवढंच नाही तर पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर हे सुद्धा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. त्यांनी समाज कल्याण विभागाचे सभापती पद भूषवले आहे. तर त्यांच्या आई हिराबाई पडळकर या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीच्या सरपंच राहिलेल्या आहेत. तर याच पडळकर यांनी पवार यांच्या घराणेशाहीवर टीका करताना काय म्हटलं होतं ते पाहूयात. ते म्हणाले होते की फुले, शाहू, आंबेडकरांच्या कुठल्या पुस्तकात लिहिलंय? शरद पवार हे 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पुतण्यानेच या राज्याचे अनेक वेळा उपमुख्यमंत्री व्हावं. कुठल्या पुस्तकात लिहिलंय सुप्रिया सुळेंनीच खासदार व्हावं? कुठल्या पुस्तकात लिहिलंय की रोहित पवारांनीच आपल्या मतदारसंघात नाही तर दुसऱ्या मतदारसंघात जाऊन आमदार व्हावं? असं म्हणत जोरदार टीका केली होती. त्यामुळे दुसरीकडे बोट दाखवणारे पडळकर स्वतः त्याच वाटेनं चालत असल्याचं दिसल्याने पडळकर यांना तालुक्यात आणि स्वतःच्या पक्षात जोरदार विरोध होतोय. पडळकर यांच्या वहिनी विरोधात सामाजिक कार्यकर्त्या विद्या सचिन मोटे या रिंगणात उतरल्या. त्यांना शिवसेनेने तिकीट दिलंय. त्यांचे पती सचिन मोटे क्लास 1 अधिकारी आहेत. पण या दोघात जोरदार राजकीय संघर्ष दिसत आहे. आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे पडळकर अडचणीत आले आहेत. पण हा प्रकार घडला त्याच वेळी हे गाणं प्रदर्शित झाले. त्यामुळे या वादाची त्याला किनार असल्याचे बोललं जात आहे. कारण ही निवडणूक पडळकर यांच्या राजकीय ताकदीची लिटमस टेस्ट आहे. बरं, गोपीचंद पडळकर यांना स्वतःच्या भाजपातून देखील जोरदार विरोध आहे. कारण 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोपीचंद पडळकरांच्या जतमधील उमेदवारी विरोधात जतचे भाजपचे नेते एकवटले होते. भूमिपुत्राला उमेदवारी द्यावी अशी त्यांनी भूमिका घेतली होती. पडळकर हे भूमिपुत्र नाहीत, त्यामुळे त्यांना उमेदवारी नको असं म्हणत माजी आमदार विलासराव जगताप, तमनगौडा रवी पाटील यांच्यासह दुष्काळी जतच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी विलासराव जगतापांनी फडणवीसांकडे आपल्या उमेदवारीची मागणी केली होती. नाहीतर पडळकरांऐवजी अन्य भूमिपुत्राला उमेदवारी देण्याची मागणी करताना तमनगौडा रवी पाटील व समर्थकांना देखील उमेदवारीची मागणी केली होती. पण सर्वांनी पडळकरांना उमेदवारी दिल्यास बंडखोरीचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे त्यावेळी आयोजित बैठकीत भाजपचे पडळकर विरोधक
पदाधिकारी आणि समर्थक पदाधिकारी यांच्यात वाद झाला होता. दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी आणि वादावादी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार देखील घडला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण पक्षाने पडळकर यांनाच उमेदवारी दिली होती. त्यानंतर पडळकर आमदार देखील झाले. पण त्यानंतर त्यांनी काही दिवसातच माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता. त्यावेळी जत तालुक्यामध्ये भाजपा पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का, असा सवाल तमनगौडा रवी पाटील यांनी केला होता. सत्तेसाठी सहकारी असलेल्या शिंदे गटाच्या आमदार विरोधात टीका देखील केली होती. आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या कथित टीकेवरती आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाबर यांच्यावरती हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की त्याला दम दे, त्याला दम दे, एखाद्या वायरमॅनला दम दे. हे आमदाराचे काम आहे का? अरे आज जे तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडे दिसतात ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आहेत. 2019ला जर तुम्ही माणसात आला नसताना तर तुम्हाला राजकारणात पण विचारलं नसतं. हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाले आणि तुम्ही त्यांना अरेतुरे बोलता. आमच्यामुळे ते मुख्यमंत्री आहेत. अरे तुमची क्षमता काय, लायकी काय? आपण आपल्या लेवलचं बोललं पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर घसरायलाच लागलाय, असे म्हणत टीका केली होती. तर सध्या त्यांचे जयंत पाटील यांच्यासोबत वाद राज्याने पाहिलेला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबरचा वाद तर थेट विधान भवनातच हाणामारीपर्यंत गेला होता. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील पडळकर यांच्यावरती नाराजी व्यक्त केली होती. महत्त्वाचे म्हणजे पडळकर यांचा राष्ट्रवादीला असलेला विरोध जगजाहीर आहे. कारण धनगर आरक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी घोळ घातल्याचा आरोप पडळकर हे नेहमीच करत असतात. धनगर समाजाची मागणी एसटी आरक्षण अंमलबजावणीची होती. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना संविधानात नसलेला एनटी आरक्षण दिलं. धनगर समाजाची दिशाभूल केली. त्यामुळे धनगरांना एसटी ऐवजी एनटीचा दाखला कुठल्या लांडग्यांनी दिला, असा सवाल उपस्थित करत पडळकरांनी शरदचंद्र पवारांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला होता. त्याचबरोबर सांगलीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण शरद पवार यांच्या हाताने होऊ नये म्हणून आंदोलन देखील केले होते. शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. धनगर समाजाचे वाटोळे हे शरदचंद्र पवारांनीच केले असल्याचा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला होता. त्यामुळे पडळकर यांचा हा इशारा स्थानिक विरोधक यांच्याबरोबरच पारंपरिक विरोधक यांना सुद्धा असल्याची शक्यता आहे. बरं, चित्रपटसृष्टीत पडळकर पहिल्यांदाच गेलेले नाहीयेत. याआधी म्हणजे 2019 साली गोपीचंद पडळकर यांचा धुमस चित्रपट प्रदर्शित झाला होता. महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या कथानकावरती आधारित हा चित्रपट होता. विशेष म्हणजे चित्रपटाचे कथानक, गीते आणि निर्मिती ही स्वतः गोपीचंद पडळकर व उत्तम जानकर या दोघांनी केले होते. आता ते दोघेही आमदार आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी चित्रपट करणे एकदम जोखमीचे असते असं म्हणत परत त्या दिशेने जाणार नाही असं देखील सांगितलं होतं. पण आता त्यांचे हे नवीन गाणे धुमाकूळ घालतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पडळकरांचा इशारा कोणाला असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.